श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत येत आहे. सगळ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न पडलेला आहे. या दिवशी एकादशी तिथी आहे. मग एकादशीचं व्रत आहे तर तिळगुळ आपण खाल्लेले चालतात का? तिळाचं भक्षण केलेलं चालेल का? या प्रश्नाचं उत्तर घेणारच आहोत. प्रथम समजून घेऊ मकर संक्रांती कोणत्या करणावर येत आहे आणि आजचा दिवसाचा मुहूर्त कसा असणार आहे. 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा पर्व काळ असणार आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही वाण लुटणं, वाण देणं या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर मकर संक्रांत बालवकरणावर आलेली आहे. तिचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. वासाकरता चाफा घेतलेला आहे आणि जाईचं फूल सुद्धा हातामध्ये आहे. हातात तिच्या गदा आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्येला पाहत आहे. पिवळे वस्त्र तिने परिधान केलेले आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. पायस भक्षण करत आहे आणि भूषणार्थ तिने मोती धारण केलेला आहे. सर्प जातीची मकर संक्रांत येत आहे. त्यामुळे या वर्षी तुम्ही सगळ्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्तू, अन्नपदार्थ किंवा पिवळ्या रंगाची वस्तू कुठलीही तुम्ही वाण म्हणून लुटू शकता. पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं अशुभ आहे किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये, अमुक दमुक या सगळ्या गोष्टींना न विचार करता तुम्ही त्या दिवशी संक्रांतीने ते श्रेष्ठ वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणून तो रंग आपण घालू नये असं त्यातनं बोध घेतला पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे या वर्षी पिवळ्या रंगाचं वस्त्र त्या दिवशी परिधान करू नये असं शास्त्र सांगतं. त्याचबरोबर या दिवशी एकादशी तिथी येत आहे. मग एकादशीच्या दिवशी तीळ आणि गूळ यांचं सेवन केलेलं चालतं का असा जो प्रश्न आहे त्यावर उत्तर देऊ इच्छिते. या दिवशी देवाला नैवेद्य दाखवताना तुम्ही तिळगुळचे लाडू दाखवू शकता. तीळ मिश्रित पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. ज्यांना एकादशीचं व्रत आहे त्यांना या दिवशी तिळगुळ खाण्यास चालू शकेल. अशा पद्धतीने मकर संक्रांत येत आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.